नेक्स्ट टॉपिक आहे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. ठीक आहे, डाल्टनचा लॉ आहे पार्शियल प्रेशर बद्दल, त्याच्याबद्दल बघूया. समजून घ्या, एक कंटेनर आहे, त्या कंटेनर मध्ये काही नॉन रिएक्टिव्ह गॅसेस आहे. ठीक आहे, हेलियम आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे. ठीक आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन रिएक्ट करतात पण रूम टेम्परेचरवर नाही करत. ठीक आहे, काय समजायचं टेम्परेचर काय, रूम टेम्परेचर, रूम टेम्परेचरवर ह्या रिएक्ट करत नाही. बरं, तर काय सांगितलंय डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. डाल्टन म्हणे की प्रेशर एक्झर्टेड बाय धिस गॅस प्लस प्रेशर एक्झर्टेड बाय धिस गॅस प्लस प्रेशर एक्झर्टेड बाय धिस गॅस इज इक्वल टू टोटल प्रेशर इनसाइड द कंटेनर. म्हणजे काय की जेवढे पण गॅसेस आतमध्ये प्रेझेंट असेल त्याचं अल्जेब्रिक सम केलं तर ते काय मिळतं आपल्याला, टोटल प्रेशर मिळतं. म्हणजे काय की टोटल प्रेशर पीटी किंवा टोटल इज इक्वल टू प्रेशर ऑफ हिलियम प्लस प्रेशर ऑफ हायड्रोजन प्लस प्रेशर ऑफ O2. क्लियर. तर ही गोष्ट डाल्टनने त्याच्या लॉ मध्ये सांगितली आहे. जर आपल्याला पुढे चालून जर बघायचं झालं हे कसं आलं काय आलं, आपण याचं प्रूफ तर घेणारच आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी काय सांगता येईल याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की समजा आपल्याला एका गॅसचं काढायचं, ह्या कंटेनर मध्ये जो एक गॅस समजा हायड्रोजन आहे, तर त्याचं प्रेशर कसं काढणार बरं आपण, सिंपल आहे. आयडियल गॅस इक्वेशन आपण काय करतो, सगळ्या गॅसची प्रेशर काढलेली पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, पी व्ही इज इक्वल टू एन आर. मग पी काय असणार, प्रेशर एक्झर्टेड बाय हेलियम. व्हॉल्यूम काय बरं या कंटेनरचं, समजायचं व्हॉल्यूम आहे व्ही. किती टेम्परेचर आहे, रूम टेम्परेचर याला पकडलं टी. ठीक आहे, टेम्परेचर बदललं म्हणजे व्ही, व्ही टी. मग काय व्ही जसंच्या तसं टी. एन काय, नंबर ऑफ मोल, आपण हिलियमचे किती मोल घेऊ हे आपल्यावर डिपेंड आहे एखाद्या कंटेनर मध्ये. आर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, टी टेम्परेचर. असंच आपल्याला जर काढायचं झालं PO2 काय करणार आपण, हे कोणाचं प्रेशर देईन आपल्याला, प्रेशर ऑफ ऑक्सिजन एन आर टी. एन कशाचे राहील, नंबर ऑफ मोल ऑफ O2, इथं हेलियम. असं बी दिलं तरी चालेल. ठीक आहे, आर आणि टी काय राहतात, कॉन्स्टंट राहतात. चालेल. त्याच्यानंतर एक गोष्ट याच्यात लक्षात ठेवण्यासारखी काय की जेव्हा तुम्ही कुठल्याही एका कंटेनर मध्ये मिक्सचर ऑफ नॉन रिएक्टिंग गॅस घेता, हे सगळे गॅसेस कसे नॉन रिएक्टिंग. समजा जर तुम्ही असं घेतलं, समजा H2, Cl2 हे रूम टेम्परेचरवर पण रिएक्ट करतात, हे नॉन रिएक्टिंग गॅसची पेअर नाही. ठीक आहे, गॅसची नॉन रिएक्टिंग पेअर नाही. नॉन रिएक्टिंग गॅस म्हणजे काय, जनरली असं कन्सिडर करा की एक आपला ऑक्सिजन असेल तर दुसरा ते सहसा काय करतात, नोबल गॅस करतात. हेलियम काय, नोबल गॅस. ठीक आहे, तर नॉन रिएक्टिंग गॅसच्या प्रत्येक गॅसचं प्रेशर ची बेरीज केली, ह्या गॅसच्या प्रेशरची बेरीज, ह्या गॅसच्या प्रेशरची बेरीज, ह्या गॅसच्या प्रेशरची बेरीज, ही काय येते, टोटल आतल्या कंटेनर मधले असणाऱ्या गॅसची प्रेशरच्या बेरजी इतकी येते टोटल. याच्या आत जेवढं प्रेशर आहे ते जर काढायचं तर पहिले याचं प्रेशर मोजा, मग याचं प्रेशर, मग याचं प्रेशर. त्या तिघांच्या प्रेशरमुळे जी काय गोष्ट होईल तसं. म्हणजे इन जनरल आपल्याला जर लिहायचं झालं पी टोटल इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस P3 प्लस डॉट 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 अप टू P प्लस Pn. जितके पण गॅस असेल तितक्यांच्या प्रेशरची बेरीज केली की आपल्याला काय मिळेल, त्या कंटेनरच्या आतलं टोटल प्रेशर मिळेल. ठीक आहे, एवढंच याच्यामध्ये, बाकी काही नाही. आणि प्रत्येक गॅसचं स्वतःचं प्रेशर असतं, असं नाही की तो याच्या प्रेशरमुळे की याच्या प्रेझेन्समुळे तो याच्या वॉलवर आपलं प्रेशर दाखवण्याचं सोडून देईल. प्रत्येक गॅस आपला काय करतो, स्वतःचं प्रेशर त्याच्या कंटेनरच्या वॉलला देत असतो.
ठीक आहे. झालं. एक प्रश्न लिहा, त्याच्यात आपण हे प्रूफ करू की बाबा हे कसं आलं. ठीक आहे. prove that काय प्रश्न आहे, p total is equal to p1 plus p2 दोनच घेऊ आपण. ठीक आहे. for mixture of नॉन रिएक्टिंग, हा शब्द महत्वाचा आहे, नॉन रिएक्टिंग गॅस. ठीक आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, हे प्रूव्ह करायचं. बर चाल, आपल्याला एक कंटेनर दिले बघा. त्या कंटेनर मध्ये N1 काय आहे, हा गॅस 1 आहे, आणि N2 काय आहे, गॅस 2 मोल आहे. N म्हणजे काय, नंबर ऑफ मोल ऑफ पहिल्या गॅसचे, आणि N2 काय, नंबर ऑफ मोल ऑफ सेकंड गॅसचे. ठीक आहे. तर आपल्याला त्याच्यावरून काय प्रूव्ह करायचंय की बाबा दोन्ही इक्वेशन काय समान. बघूया मग काय काय होतं. तर त्याचं व्हॉल्यूम ह्या कंटेनरचं समजा V आहे, आणि इथलं टेम्परेचर काय T आहे असं मान. ठीक आहे. तर बघूया, समजा आता हा कंटेनर आहे, ह्या कंटेनर मध्ये आपल्याला टोटल प्रेशर काढायचं. आपण कसं काढणार बघा, आयडियल गॅस इक्वेशन बाय आयडियल गॅस इक्वेशन. काय करणार जर आपल्याला काढायचं तर P टोटल काढायचे, PT लिहितो वाटलं तर इंटू V, व्हॉल्यूम किती आहे V, N1 प्लस N2 अपॉन RT. टोटल नंबर ऑफ मोल घेऊन टाकले, किती येतं त्याला इक्वेशन नंबर 1 लिहिलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट काय आहे की आपल्याला फक्त गॅस 1 चं काढायचं. कसं काढणार बरं, परत आयडियल गॅस इक्वेशन, कारण प्रत्येक गॅस काय करतो, स्वतःचं प्रेशर इंडिव्हिज्युअली पण अप्लाय करत असतो त्याच्या कंटेनरच्या वॉलला. त्याच्यामुळे त्याचं कसं करणार, P1 V सगळ्यांना सारखंच, म्हणून V ला काही नोटेशन दिलं नाही. N1 R युनिव्हर्सल गॉस कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू फिक्स आहे. T पण काय कॉन्स्टंट आहे, T पण बदलणार आहे का, इथं हे कंटेनरचं व्हॉल्यूम बदलत नाही, बाहेरचं टेम्परेचर पण बदलत नाही. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. त्याच्यानंतर काय केलं, दुसऱ्याचं काढलं, गॅस 2 चं काढलं, त्याचं पण हे इक्वेशन आहे. मग काय लिहिलं, ऍड इक्वेशन 2 and 3. काय केलं आपण, ऍड इक्वेशन 2 आणि 3 केलं. मग काय बघा, P1 प्लस P1 इंटू V प्लस P2 इंटू V ऍड केलं बघा. त्याच्यानंतर N1 RT प्लस N2 RT काय केलं, याच्यातून बघा V कॉमन निघतं. मग काय केलं, V कॉमन काढलं, P1 प्लस P2. ओके, P1 प्लस P2 कॉमन काढलं. त्याच्यानंतर इकडे काय करूया, इकडे आपण करूया RT कॉमन काढूया. काय होणार, RT बाजूला काढलं, हे N राहिलं प्लस हे N2 राहिलं आणि हे RT राहिलं. ओके. आता बघा याची व्हॅल्यू काय, जी ही आहे, याची व्हॅल्यू काय आहे, जी ही. मग मी ह्या व्हॅल्यूच्या जागी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो का, ह्या व्हॅल्यूच्या जागी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो का, करू शकतो. मग काय करतो, मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. बघा काय होतं, P1 प्लस P2 इंटू V इज इक्वल टू PT
इंटू व्ही. या ब्रॅकेटच्या जागी काय केली, ही व्हॅल्यू टाकली. वाटलंच तर इथं लिहा फ्रॉम 1. कुठून आली आहे, फ्रॉम 1. त्याच्यानंतर बघा हे v इकडे गेलं तर डिवाइड होईल, म्हणजे हे v काय झालं, कटलं. मग आपलं काय आलं, pt इज इक्वल टू p1 प्लस p2, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे, चालेल. बोर्ड मध्ये तुम्ही काय काय करणार, मेन्शन करणार की लेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इज n1, gas 1 is n1, number of mole of gas n is n2, gas number 2 चे मोल्स किती असेल, n2. मग फ्रॉम मग आपण काय म्हणणार की टोटल प्रेशर जर ह्या कंटेनर मधल्या गॅसचं द्यायचं तर या इक्वेशन. ठीक आहे, द टोटल नंबर ऑफ प्रेशर किंवा टोटल अमाउंट ऑफ प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस n1 and n2, गॅस 1 and 2 इज गिवन बाय, हे इक्वेशन. त्याच्यानंतर मग काय, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस 1, दिस प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस 2. मग हे इक्वेशन नंबर द्यायचे ने सॉल्व करायचं. ठीक आहे, बोर्ड पॅटर्न आपल्याला काही बोर्ड शिकायचं नाही, बोर्ड मध्ये सगळे जण पास होतात. क्लिअर आहे, कळालं कसं आलं, काय आलं, चालेल मिटवलं. हे अशा पद्धतीने हे इक्वेशन आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, अरे यार इक्वेशन मस्त मिटवायचं मी, जाऊ. इक्वेशन तुम्ही लिहिलेलं असेल, माझ्याकडे नाही आता. अजून या इक्वेशन भरपूर काही काही गोष्टी घडतात. वाटलं तर मी काय करतो, पटकन दिशी लिहितो. पहिले इक्वेशन काय होतं, PTV इज इक्वल टू N1 प्लस N2 इन ब्रॅकेट RT. दुसरं इक्वेशन होतं P1V इज इक्वल टू N1 RT. ओके, 1 2 आणि P2V is equal to N2 RT is third. So divide equation 2 by 1. काय करू आपण आता, divide equation 2 by 1. ह्या इक्वेशनला याने डिवाइड केलं, P1 upon PT V हे बघा, हे v खाली आलं बरोबर, n1 डिवाइड बाय n1 प्लस n2 इंटू इकडं rt जसंच्या तसं, हे rt जसंच्या तसं. काय झालं, हे rt कटलं, हे v कटलं. p1 अपॉन pt इज इक्वल टू n1 अपॉन n1 प्लस n2. हा ब्रॅकेट म्हणजे नथिंग बट काय असतो, मोल फ्रॅक्शन. ठीक आहे, मोल फ्रॅक्शन काय असतो बघा, वी नो दॅट पहिल्या चॅप्टर मध्ये झालेले आहे. मोल फ्रॅक्शन कसा काढतात बघा, इज मोल of given substance divided by total number of moles given. टोटल नंबर आपल्याकडे किती आहे, 2 गॅस आहे, दोन्ही गॅसचे टोटल मोल्स किती, मग n1 प्लस n2. टोटल नंबर ऑफ मोल्स किती गिवन आहे आपल्याला, n1 प्लस, त्यातला आपण कोणाचं काढलं, पहिल्या गॅसचं. मग ते हे कशाचं झालं, मोल फ्रॅक्शन ऑफ 1 झालं. मग आपण असं लिहू शकतो त्याला P1 अपॉन PT इज इक्वल टू झाय किंवा x, काय जे दाखवायचं ते झाय असं काढतात. ठीक आहे, मोठा x. ठीक आहे, झाय 1 याला काय म्हणू शकतो आपण, झाय 1. त्याच्यानंतर सिमिलरली काय करणार, इक्वेशन 3 डिवाइड बाय इक्वेशन 1. काय केलं आता, त्या 3 ला 1 न डिवाइड केलं तर काय आन्सर येईल बघा आपलं, P2 अपॉन PT इज इक्वल टू, नाही समजलं तर घरी एकदा टाकून पाहिजे व्हॅल्यू,
तुम्हाला येऊन जाईल n2 अपॉन n1 प्लस n2 p2 इज इक्वल टू झाय p2 इज इक्वल टू झाय pt झाय 2 इथं पण काय करता येईल याला इकडं शिफ्ट करता येईल इट इम्प्लाइज p1 इज इक्वल टू pt झाय 1 pt झाय 1 t ठीक आहे कळालं हे पण तुमचे काय राहील इक्वेशन राहील तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना याची गरज पडत हे काय मग झाय काय हे नथिंग बट मोल फ्रॅक्शन आहे ठीक आहे नथिंग बट काय आहे मोल फ्रॅक्शन क्लियर आहे तर आपल्याला याच्यावरून काय करायचंय बरेचसे उत्तर आपल्याला शोधायचे आहे ठीक आहे पुढे बघूया नेक्स्ट बघा पुढे बघूया आपण नेक्स्ट हे झालं असं आता काय करू इक्वेशन 1 डिवाइडेड हे सॉरी p1 डिवाइडेड बाय p2 करू काय करू p1 बरं p1 डिवाइड बाय p2 इज इक्वल टू काय होईल बरं हे बघा p1 इथं ठेवलं हे b इकडे खाली जाईल म्हणजे काय होईल n r t आणि हे असं b डिवाइड बाय या मोठ्याला डिवाइड बाय बरोबर हे p इकडे पाठवून दिलं त्याच्यानंतर p2 काय n2 r t अपॉन b काय होणार हे b कटलं हे rt कटलं मग काय होणार p1 अपॉन p2 इज इक्वल टू n1 अपॉन n2 कळालं का डायरेक्ट रेशो घ्यायचा काहीच डोकं लावायचं आता दुसरी एक गोष्ट समजा आपण असं केलं काय केलं हे झालं एक त्याच्यानंतर आणखीन एक बघा कसं काढता येईल आपण रेशो घेतला या दोघांचा कशाचा कसा केला हा इक्वेशन 2 डिवाइड बाय 1 परत करूया 2 डिवाइड बाय 1 p1 अपॉन pt इज इक्वल टू डायरेक्ट लिहू का झाय 1 आणि दुसरं एक इक्वेशन आपलं आलं बघा p1 डिवाइड बाय pt इज इक्वल टू झाय 2 बरोबर हे इक्वेशन आलं ना आपलं आता मिटवलं आपण इथलचं ठीक आहे आता काय करू परत याचा p1 अपॉन pt चा रेशो ह्या व्हॅल्यूला काय होईल बरं p1 अपॉन सॉरी इथं p2 पाहिजे p1 अपॉन p2 इज इक्वल टू हे t काय होईल इकडे जाईल pt झाय 1 अपॉन pt झाय 2 हे कटलं ठीक आहे हे कटलं काय होईल p1 अपॉन p2 इज इक्वल टू झाय 1 अपॉन सॉरी जरा असं आहे अपॉन झाय 2 बरं ठीक आहे समजा आपल्याला पहिले काय आलं आपलं इथं इक्वल टू काय आलं n1 अपॉन n2 हे पण याच्या पद्धतीने पण करते बघा p1 अपॉन p2 इज इक्वल टू झाय 1 ची व्हॅल्यू काय होती रे मागे बघा बरं n1 प्लस n2 खाली अपॉन n2 अपॉन n1 प्लस n2 हा ब्रॅकेट कटला परत काय होणार काय ना परत p1 अपॉन p2 इज इक्वल टू n1 अपॉन n2 म्हणजेच काय हे सगळा रेशो काय एकमेकाच्या
बरोबर आहे. क्लिअर आहे. हे 2 आहे. ठीक आहे. चला आपल्याला काय करा मग हे सगळे रेशो लक्षात ठेवा. कोणते कोणते रेशो आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. हा एक फॉर्म्युला. ठीक आहे. हे दोन फॉर्म्युले, हा फॉर्म्युला, नंतर हा फॉर्म्युला. ठीक आहे. त्याच्यावर आपण आधारित काही सम सॉल्व करूया. ठीक आहे. मी सम लिहितो तोपर्यंत थांबवतो. हा प्रॉब्लेम आहे काय आहे, एक कंटेनर आहे. कंटेनर मध्ये 48 ग्राम मिथेन आहे, 48 ग्राम, 16 ग्राम हेलियम आहे. दोघं पण काय नॉन रिएक्टिंग आहे. या कंटेनरचं व्हॉल्यूम 2 लिटर आहे. टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस आहे. काय काय विचारलं, मोल फ्रॅक्शन ऑफ ईच गॅस. प्रत्येक गॅसचा मोल फ्रॅक्शन काढायचा. बरं ठीक आहे. मोल फ्रॅक्शन n अपॉन n1 प्लस n2. ठीक आहे. n1 अपॉन काय ज्याचा काढायचं. त्याच्यानंतर पार्शियल प्रेशर ऑफ ईच गॅस. प्रत्येक गॅसचा आपल्याला पार्शियल प्रेशर काढायचं आहे. त्याच्यानंतर टोटल प्रेशर काढायचं. ठीक आहे. बघूया एक एक. पहिलं बघूया मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन काढण्यासाठी पहिले आपल्याला मोल्स पाहिजे, माहिती असली पाहिजे. पहिले n1 किंवा CH4. काय आहे मोल्सचा फॉर्म्युला, मास ऑफ गॅस डिवाइडेड बाय मोलार मास. ठीक आहे. मास ऑफ गॅस किती आहे 48. मोलार मास 12 प्लस 4 16. कसं आलं 12 प्लस 4, कार्बन 12, हायड्रोजन 1 1 4 असे. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ मोल्स ऑफ हेलियम. याचा डायरेक्ट लिहितो आता. मोलार मास किती आहे, मोलार मास गिवन 16, हेलियम 4, 48, 16 34 48 सॉरी गुणाकार बी बरोबर आहे ना. ठीक. क्लियर आहे. हे झाले. आता मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन कसं समजा, मोल फ्रॅक्शन आपण दाखवतो झाय CH4 काय करणार, मोल ऑफ CH ची मोल किती आहे, मिथेनचे 3 आणि टोटल किती आहे 3 प्लस 4. आन्सर येतं 3/7. त्याच्यानंतर झाय ऑफ हेलियम किती, हेलियमचे 4 भागीला टोटल किती आलं. ठीक आहे. हे मी उगाच तुम्हाला दाखवतोय. ऍक्च्युअल मध्ये तोंडी काढता आलं पाहिजे तुम्हाला. हे जर काढलं तर तोंडी काढता. नेक्स्ट आहे बघा पार्शियल प्रेशर ऑफ ईच गॅस. मी सोपं करतो तुमचं काम. आपण पहिले टोटल प्रेशर करू. PT into V is equal to N1 plus N2 into RT. इक्वेशन नंबर 1 आपण प्रूव्ड ॲट मध्ये वापरले होते बघा. ठीक आहे. ते प्रूव्ड ॲट मध्ये ना कुठलंही इक्वेशन कधी वापरलं, मागचं पुढं खालचं वर जरी केलं ना तरी चालत, पण व्हॅल्यू बरोबर आली पाहिजे. हे असलं तर हे असं चालू पाहिजे. ठीक आहे. तो PT काढायचं आहे. टोटल प्रेशर काय करायचं आहे, काढायचं आहे. V किती आहे 2, N1 किती आहे 3, N2 4, R. आता R ची व्हॅल्यू कोणती घेणार बरं, R ची ही एक व्हॅल्यू आहे, R ची व्हॅल्यू ही पण आहे. त्यानंतर R ची व्हॅल्यू 2 किंवा 1.9 पण कॅलरी मध्ये जर घेतली तर. कशावर डिपेंड करते R ची व्हॅल्यू, तुमचं व्हॉल्यूम कशात आहे, व्हॉल्यूम लिटर मध्ये. ठीक आहे. व्हॉल्यूम जर मीटर क्यूब मध्ये असतं तर तुम्ही काय केलं असतं, ही व्हॅल्यू घेतली असती. जर तुम्हाला आन्सर ऑप्शन समजा तुमचे जे ऑप्शन आहे त्या ऑप्शन नुसार तुम्हाला ठरवायचं आहे की R च्या कोणत्या व्हॅल्यू घ्यायच्या. जर तुमचं ऑप्शन मध्ये प्रेशरचं युनिट हे ATM मध्ये असेल, कशामध्ये, सगळं ATM मध्ये असेल, तुम्हाला ही व्हॅल्यू घ्यायची. पण तुमच्या प्रेशरचं युनिट हे तुमच्या वहीत लिहून ठेवा, मीटर स्क्वेअर किंवा पास्कल अशा याच्यामध्ये असेल तर तुम्हाला ही व्हॅल्यू घेणे. ठीक आहे.
तुमची व्हॅल्यू मॅटर करते की नेमकी काय, आणि ही व्हॅल्यू घेतल्याच्या नंतर v ला पण काय करावं लागेल, मीटर क्यूब मध्ये, लिटर आहे ना, तर याला पण काय करावं लागेल, 2 × 10⁻³ लिहावं लागेल. कन्वर्जन बघून घ्या, मी स्टार्टिंगला शिकवलेले की लिटरला जर मीटर मध्ये करायचं तर 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागतं. इथं आपल्याला व्हॅल्यू सगळ्या कशात काढायच्या आहे, एटीएम मध्ये काढायच्या आहे. एटीएम मध्ये काढायच्या म्हणून आपण r ची व्हॅल्यू कोणती घेईन, ही r च्या सगळ्या व्हॅल्यू पाठ ठेवा. गॅरंटी नाही की तुम्हाला दिलेली पण असू शकते, कधी कधी दिलेली पण नसेल, तुम्हाला माहित असली पाहिजे. ठीक आहे, बरं काय होईल, r ची व्हॅल्यू घेतली 0.0821 इंटू टेम्परेचर 27. यानं 27 लिहून सुरू केलं असेल ते चुकलं. आपलं टेम्परेचर किती करायचंय, केल्विन मध्ये, म्हणजे याला काय 273 बरोबर किती होईल, 300 केल्विन. म्हणजे किती येईल, 300 केल्विन. PT is equal to 7 multiplied by 0.0821 into 300 divided by 2. जे भी आन्सर येईल ते मला कॅल्क्युलेशन करून पाठवणे. ठीक आहे, कशामध्ये येईल ते आन्सर, एटीएम मध्ये. कशामध्ये येईल, एटीएम मध्ये. ठीक आहे, चला त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, आता काय करायचंय, पार्शियल प्रेशर ऑफ ईच गॅस. पार्शियल प्रेशर ऑफ ईच गॅस, पार्शियल प्रेशर आपण कशाने दाखवतो बरं, P1, बरोबर आहे की नाही. आपल्याला डाल्टन्स लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे, पार्शियल म्हणजे थोडंसं, डाल्टन्स लॉ मध्ये P टोटल प्रेशर कसं असतं, पार्शियल ऑफ P1 म्हणजे पहिल्या गॅसचं, पार्शियल प्रेशर ऑफ P2 दुसऱ्या गॅस. आपल्याकडे दोन गॅस आहे, कोणते गॅस आहे, एक मिथेन आहे, एक हेलियम. मिथेन पहिले काय करायचं, P1 चं काढायचं. P1 चं काढताना काय करणार मग आपण, P1 चं काढण्याचे दोन प्रकार आहे. काय, P1 × V is equal to N1 RT. हा एक फॉर्म्युला लावू शकता, किंवा P1 is equal to X1 PT. आपण एक फॉर्म्युला वापरा, कुठलाही फॉर्म्युला वापरा, हा वापरा नाही तर हा वापरा, आन्सर येणार. तुम्ही काय करतो, हा वापरतो. हा वापरला तर काय, हा पण वापरू शकता, हा पण वापरू शकता, हा पण वापरू शकता, कोणताही वापरा. P1 is equal to Xy1 किती आलं, 3/7 गुणिला जे काय आलं P ची व्हॅल्यू टाका, खालचा आन्सर मला करून पाठवा. ठीक आहे, त्याच्यानंतर P2 चं काढायचं. ईच गॅस सांगितलं ना, मग काही P2 is equal to Xy2 PT. P2 is equal to 4/7 multiply by PT. PT ची काय व्हॅल्यू आहे, तिकडची टाका, आन्सर काढा गुणाकार करून. ठीक आहे, कळालं. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, गुणाकार करून मला आन्सर पाठवा. कॅल्क्युलेशन तुम्हाला आलीच पाहिजे, काय नाही, एकदम सिंपल आहे. तुम्हाला एखाद्या असे गणित विचारतील पण किंवा नाही पण विचारतील, तुम्हाला 2-3 कन्सेप्ट एकत्र करून पण विचारतील. ठीक आहे, पहिले आपण बेसिक शिकू, त्याच्यानंतर अवघड गणित तुम्ही घेणारच आहे, ते तुमचा पाठ नाही सोडत. तुम्हाला कोणाला नाही आले तर तुम्ही मला पाठवा व्हॉट्सअपवर, आपण सोडून देऊ. ठीक आहे, इक्वल मासेस ऑफ हेलियम अँड मिथेन. क्वेश्चन आहे बघा, इक्वल masses of helium and methane CH4 are mixed in a container, find the fraction of total pressure exerted by
हेलियम He हेलियम काय विचारलेलं आहे की हेलियम मुळे किती प्रेशर एक्झर्ट केलेले आहे फ्रॅक्शन ऑफ प्रेशर टोटल फाइंड द फ्रॅक्शन ऑफ टोटल प्रेशर म्हणजे काय की हेलियमचं प्रेशर घ्यायचं त्याला टोटल प्रेशर किंवा फ्रॅक्शन टोटल प्रेशर ठीक आहे फाइंड द फ्रॅक्शन ऑफ टोटल प्रेशर हा टोटल फ्रॅक्शन एक्झर्टेड बाय हेलियम असं इज इक्वल टू काय नंबर ऑफ मोल्स ऑफ फ्रॅक्शन ऑफ मोल्स ऑफ हेलियम कस काय बघा ठीक आहे पहिले आपण एक एक काढू त्याच्यानंतर कळत आपल्याकडे बघा काय दिलेले हेलियम दिलाय त्याच्यानंतर मोल्स दिले आपल्याला माहिती जेवढे मोल्स तेवढं काय होतं त्याचं वेपर प्रेशर वाढतं बरोबर की आपण पाहिलं होतं ना P1 upon P2 is equal to Zi1 upon Zi2 is number of moles जेवढं जास्त प्रेशर तेवढं जास्त मोल्स तेवढे जास्त मोल फ्रॅक्शन हे सगळं पाहिलं ठीक आहे बरं मग आता बघा इथे मोलार मास किती येतं हेलियमचं 4 याचं 16 ठीक आहे काढता येतं तुम्हाला त्याच्यानंतर मास गिवन काय सांगितलंय मास गिवन आहे का आपल्याला मी तुम्हाला साधी मेथड सांगतोय त्याच्यात आधी आपण x असं मानून पण करू शकतो पण असं मानलं तर काय होईल माहिती का तुम्हाला थोडं कॉम्प्लिकेटेड काय सांगितलं इक्वल मासेस ऑफ हेलियम अँड मिथेन दोघांचं मास किती वजन वस्तुमान किती सेम आहे मग आपण काय करू हेलियम 16 ग्राम घेतला तर याला पण किती घ्यावं लागेल 16 ग्राम त्याच्यामुळे नंबर ऑफ मोल्स किती होईल रे नंबर ऑफ मोल्स वेट गिवन इन ग्राम 16 ग्राम डिवाइड बाय मोलार मास किती आले 4 हे 16 भागिला 16 हे किती आलं 4 क्लियर आहे दोघं काय आले 16 बरं मग आपल्याला काय सांगितलंय फ्रॅक्शन प्रेशर P1 इज इक्वल टू काय काढायचं आपल्याला फ्रॅक्शन ऑफ टोटल प्रेशर वी नो दॅट काय वी नो दॅट P1 इज इक्वल टू PT मोल फ्रॅक्शन ऑफ 1 म्हणजे हेलियम इथं पण काय करू हेलियम बरोबर आहे मग काय करायचं P हेलियम डिवाइड बाय PT हे काय झाले फ्रॅक्शन ऑफ टोटल प्रेशर हा फ्रॅक्शन झाला त्या टोटल प्रेशरचा मग याचा काय हेलियमचं काय NHE डिवाइड बाय NHE प्लस NCH4 बरोबर आहे की मग काय करणार व्हॅल्यू टाकणार PHE डिवाइड बाय PT याची काय मोल फ्रॅक्शन ऑफ टोटल प्रेशर ऑफ हेलियम याला काय म्हणायचं फ्रॅक्शन ऑफ टोटल प्रेशर ऑफ हेलियम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ हेलियम किती कसं काढायचं नंबर ऑफ मोल्स ऑफ हेलियम किती आहे 4 त्याच्यानंतर काय काढायचं आपल्याला याचं किती आहे 4 प्लस 1 किती आले 4/8 PHE upon PT किती आलं समजा हे 0.8 म्हणजे 8 नाही ते 5 आहे 4 आणि 5 0.8 समजा सर हे 16 घेतलं म्हणून असा आन्सर तसं नाही त्याच्या जागी समजा तुम्ही 32 घेतलं इथं पण तुम्हाला काय करावं लागेल 32च घ्यावं लागेल याच्या जागी तुम्ही इथं 30 बी घेतलं तरी चालतं पण काय आपल्याला भागाकार करायचा आहे म्हणून मी काय केलं अशी संख्या घेतली की दोन्ही आहे ना तुमचा भाग काय होईल पटकन नाही याला 32 घेतलं तर किती मोल होईल 4/32 केलं तर हे होईल 8 आणि हे किती होईल हे 4 नाही सॉरी 1 होतं सॉरी चुकलं इथं काय झालं आता 32 तर इथे किती बनत 2 बरोबर नाही हे दुप्पट झालं म्हणजे परत कॅल्क्युलेशन केलं तेच येतं त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही आपण जे केलं ते पण बरोबर हे किती येणार 4 हे किती 16 आणि 16 1 फक्त काय सांगितलंय इक्वल मासेस सांगितलं मग आपण काय केलं असं इक्वल मास घेतलं जेणे काय होईल आपल्या ह्या वरच्या संख्येनं भाग घेईल
ठीक आहे, असंच करायचं, लसावी काढायचा आणि सटकन भाग करायचा, मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय होतं फ्रॅक्शन. बरं पर्सेंटेज ऑफ फ्रॅक्शन किती येईल बरं याचा? फ्रॅक्शन टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय हेलियम, याच्या जागी असं असतं percentage of total pressure exerted by helium. काय करणार तुम्ही याला फक्त 100 न गुणायचं, किती 80%. ठीक आहे, काहीच नाहीये याच्यामध्ये. तुम्हाला फक्त काय लक्षात द्यायचंय माहिती का, की तुम्हाला इथे काय करायचंय की लॉजिक लक्षात घ्या, कामाचं लॉजिक लक्षात घ्या. इथं काय की हेलियमचे किती मोल आहे? 4 मोल आहे. आणि मिथेनचे किती मोल आहे? 8 मोल, 4:1. यांचं प्रेशर पण 100% पैकी किती असेल? याचं 100% जर प्रेशर असेल त्या कंटेनर मध्ये, बरोबर नाही, दोन्ही जास्त मिळूनच, आता हा कंटेनर आहे समजा हा तुमचा, इथं हेलियम आणि मिथेन, त्या दोघांच्या जास्त मिळून ह्या वॉलवर प्रेशर आहे ना, त्यातलं 4 पट प्रेशर कोणाचं आहे? याचं आहे. तर 1 युनिट कोणाचं प्रेशर आहे? मिथेनचं आहे. म्हणजे 100% मध्ये आपल्याला 5 भाग करायचे, त्यातला 1 भाग काय करायचा? 5 भाग 1 केलं, 5 भाग केले तर किती होईल? एका याच्यात 20. त्याचे 4 भाग कोणाचे? हेलियमचे. 4 गुणिले 20 किती झाले? 80%. बरोबर आहे, 20. आणि 1 भाग कोणाचा आहे? मिथेनचा. म्हणजे ह्याचा किती आहे? 20%. असं पण लॉजिक लावू शकतो की यांचे मोल्स किती आहेत, यांचे मोल्स किती मध्ये, यांचे मोल्स जर जास्त असतील तर तुम्ही काय करणार? त्याचं प्रेशर जास्त आहे. समजा याच्या जागी तुम्हाला असं आलं असतं, इथं काय आलं असतं? 8 आलं असतं, किंवा इथं समजून घ्या, इथं आलं असतं बघा 8, आणि इथं आलं असतं 4, असं आलं असतं. तुम्ही काय केलं असतं बरं? तुम्ही काय केलं असतं? सरळ सरळ लॉजिक लावायचं की काय 8:4, म्हणजे याला जर आपण भागितलं तर काय येणार? 2:1. काय येणार? 2:1. म्हणजे 2 भाग याचे काय करायचे? 100चे 3 भाग करायचे. 3 भाग केले तर काय येतात? 33.33. 1 भाग काय? CH4. 2 भाग काय? हेलियम. 33 च्या किती? 66.6 काय? हेलियम. असं पण करू शकता शॉर्टकट. फक्त बघायचं की नंबर ऑफ मोल्स किती. नंबर ऑफ मोल्स जितके आले त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता? हे करू शकता. मला कळत, अजून एखाद 2 गणित घेतो. ठीक आहे, जर आता इथे खिचडी झाली, इथपर्यंत लिहा, बस झालं. काहीच नाही, तुमचे फक्त नंबर ऑफ मोल्स काढायचे आणि त्याच्यावरून तुम्ही हे करू शकता, बाकी काही नाही. आता समजा एखाद्या वेळेस आणखीन एक गणित घेतो. इक्वल मासेस ऑफ हेलियम हे आणि आणखीन काय करतो? असं हेलियम, CH4 and O2 are mixed in container. Find the percentage of total number of pressure exerted by helium. असं केलं मी गणित. काय केलं? असं करून टाकलं. बघा बरं काय होईल. काय करणार तुम्ही? परत तीच मेथड आपली. हेलियम लिहिला, ठीक आहे, CH4 लिहिला, त्याच्यानंतर O2 लिहिला. हेलियमचं मोलार मास किती आहे? मोलार मास 4, याचं 16. ऑक्सिजनचं किती आहे? 16 आणि 16 32. मग काय सांगितलंय? इक्वल मासेस. मग आपण सगळ्यांना भाग करण्यासाठी काय करू? 32 ग्राम घेऊ सगळ्यांचं वजन. सगळ्यांचं वजन किती आहे? 32 ग्राम. हे काय त्यांचं वेट ऑफ गॅस किंवा मास ऑफ गॅस. सॉरी, वेट नको, मास ऑफ गॅस. ठीक आहे, मग काय करायचं? नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स किती येते? 32 भागीला 4, याचं आलं 8. 32 भागीला 16, याचं आलं 2. त्याच्यानंतर हे किती? 32 भागीला 32, याचं किती आलं? 1. याचे मोल्स किती इस टू किती आहे? 8:2:1. म्हणजे आपल्याला काय करायचंय? 100 चे किती भाग करायचे? 11 भाग करायचे. त्यातला 1 भाग याला द्यायचा, 1 भाग याला, सॉरी 2 भाग याला आणि 8 भाग याला. खतम.
याची बेरीज करायची सरळ सरळ, याची बेरीज करायची, कितीला भागायचं 100, किती बेरीज झाली, याची बेरीज झाली 11, 100 ने 11 ला भागितलं, जे काय उत्तर येईल त्यानुसार आपल्याला करायचं. जर तसं नसेल जमत तर परत आपली रेग्युलर मेथड, आन्सर बघा तेच येतं का नाही. काय करायचं आता, हेलियम PHE इज इक्वल टू काय करतो आपण, झाय HE इंटू PT. आपल्याला काय सांगितलंय, पर्सेंटेज फ्रॅक्शन करायचं. बरं, PHE अपॉन PT इकडे घेतलं, याचं काय येणार बघा, झाय हेलियमचं किती आले मोल्स आपले 8 घेतले, डिवाइड बाय टोटल 8 + 2 + 1, इथं 3 आहे म्हणून 3, इथं जर अजून लई लंबे असले तर सगळ्या बेरीज करायच्या आणि खाली द्यायच्या. ठीक आहे, 11, हे किती आलं 11. आता हे काय झालं, फ्रॅक्शन झालं. आपल्याला फ्रॅक्शन पाहिजे का नाही, आपल्याला काय पाहिजे, पर्सेंटेज पाहिजे. मग आपण काय करतो, पर्सेंटेज असलं तर 100 न मल्टिप्लाय, हे उत्तर, आणि 100 न याला 11 न डिवाइड करायचं आणि त्याच्यानंतर 8 ने गुणायचं, हे उत्तर सारखंच आहे. बरोबर नाही, याचा रेशो किती आपला 8:2:1. बरोबर आहे. मी काय म्हटलं की 100 ला तुम्ही काय करा, 11 ने भागा. जर तुम्हाला हेलियमचं काढायचं तर 8 न गुणा, जर तुम्हाला मिथेनचं काढायचं तर 2 न गुणा, जर तुम्हाला ऑक्सिजनचं काढायचं तर 1 न गुणा. इथे पण बघा, 100 ला तुम्ही 11 न भागितलं, कितीने गुणलं, 8 न गुणलं, हे पण बघा, हे असं लिहिलं ते तसं. म्हणजे ही एवढी खेळायची स्टेप आपली काय होते, वाचून जाते. ठीक आहे, कळालं. याला असं शॉर्टकट पण करता येतं, डायरेक्ट मोल्स काढायचे, टोटल नंबर ऑफ मोल्स न काय करायचं, 100 ला डिवाइड करायचं, मग बघायचं आलेली संख्येनं काय करायचं, याला गुणायचं, याला गुणायचं, याला गुणायचं, जे पण जेचं विचारलं तेच. कळलं ना. 100 ना समजून की 11 न भागितलं, समजा ते 1 साथ, आणि आपल्याला सांगितलं मिथेनचं काढायचं, त्याला लगेच काय करायचं, 2 ने गुणायचं. समजलं. याचा जर भागाकार आपला 1 आला तर त्याला काय करायचं, 2 ने गुणायचं. जर आपल्याला सांगितलं असतं ऑक्सिजनचं काढायचं, 1 गुणिला लगेच 1, जे काय आलं तुमचं आन्सर. क्लिअर. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता शॉर्टकट मध्ये, नाही तर मग ही ट्रॅडिशनल मेथड. चला ठेवतो. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला आपण ग्राम्स लॉ घेऊ.